बोजड वाटला तरी सुद्धा ऐका, कारण हे आपल्या सगळ्यांच्या हितामध्ये आहे. तरी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की मी सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती करतो की आपण हे आज जरूर ऐका, कारण हे आपल्या सगळ्यांच्या हितामध्ये आहे. याच्यातल्या मनोरंजनाच्या गोष्टी जरी नसल्या तरी ज्ञानरंजनाच्या त्या नक्कीच आहेत. एक 2 मिनिटात आपण सुरू करूया. करू आहे. लाईट लावायचं आहे. मग सुरू करायचं का? हॅलो, येस सर. मित्र हो, आपल्यापैकी अनेकांनी आपल्या भारतीय पुराणामधली एक गोष्ट ऐकली असेल की अमृत मंथन जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर त्या समुद्र मंथनातून अनेक प्रकारची रत्न आणि वेगवेगळ्या गोष्टी निघाल्यात. अमृतही निघालं आणि या अमृताचा लाभ घ्यावा असं अनेक राक्षसांना वाटू लागलं. त्यावेळेला एका राक्षसाने शंकराकडे प्रार्थना केली की मला असा वर दे की मला कोणीही मारू शकणार नाही. शंकरांनी आपल्या भोळ्या स्वभावानुसार त्याला तसा तो वर दिला आणि सांगितलं की तुझा मृत्यू फक्त तुझ्याच हातून होईल. तू आपला हात डोक्यावर ठेवला की तू मरशील. आणि अशा प्रकारे भस्मासुराचा जन्म झाला. हा भस्मासूर सगळ्या जगाला जेव्हा खायला निघाला, सगळ्या जगाला गिळंकृत करायला, जिंकून घ्यायला, पादाक्रांत करायला निघाला, त्यावेळेला मोहिनीला निर्माण करून त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा वध करण्यात आला. बरेच वेळा एखाद्या देशाला आर्थिक मदत करून, त्याला व्यापारी सहाय्य करून, त्याला लहानाचं मोठं करून आपण भस्मासुराला जन्म घालतो का, हा प्रश्न अमेरिकेने केलेल्या चीनच्या मदतीवरून प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला असेल. 1979 पासून रादर चीनच्या नवीन आर्थिक धोरणाला प्रोत्साहन, पाठिंबा द्यावा, त्यांच्या मुक्त अर्थव्यवस्थेला सहाय्य करावं आणि त्याद्वारे आपलं उखळ पांढरं करून द्यावं, एवढ्याच व्यापारी हेतूने अमेरिकेला चीनला मदत केली अमेरिकेने. आणि त्याचे दुष्परिणाम आज केवळ अमेरिकाच नाही तर सर्व जग भोगत आहे असंच आपल्याला दिसतंय. कारण चीन नावाच्या या महासम्राटांनी जगापुढे जे आव्हान निर्माण केलेलं आहे ते निश्चितच सगळ्यांनाच विचार करायला लावणार आहे. 1802 साली जेव्हा नेपोलियन हा जवळपास अजिंक्य होता, त्यावेळेला त्याला एका जणाने विचारलं आपण चीनवर आक्रमण करायला काय हरकत आहे. तर नेपोलियननी तेव्हा दिलेलं जे उत्तर आहे ते आजही अत्यंत समर्पक आणि प्रसंगोचित आहे, समयोचित आहे असं मला वाटतं. कारण नेपोलियन म्हणाला होता, लेट द ड्रॅगन लाय स्लीपिंग, ड्रॅगनला झोपूनच राहू द्या, ऑर द वर्ल्ड विल नेव्हर बी ॲट ईज, नाहीतर हे सगळं जग अशांत होऊन जाईल. चीनच्या वाढत्या क्षमतेनी आणि शक्तीनी जगाला या वाक्याचा परिचय पदोपदी करून दिला आहे. नुकत्याच झालेल्या करोना नावाच्या विषाणूच्या प्रसारामुळे सगळ्या जगभर जे आर्थिक, सामाजिक आणि नैतिक संकट निर्माण झालं त्याच्या मागे चीनचा हात आहे असं अनेकांना वाटतं. खरं खोटं अद्याप चीनलाच माहिती आहे, परंतु त्याच्यामुळे चीनच्या या अचाट सामर्थ्याची कल्पना आपल्या सगळ्या जगाला मात्र निश्चितपणे आलेली आहे. असं म्हटलं जातं की 19व्या शतक आणि 18वं शतक हे मुख्यत्वे करून अटलांटिक देशांचं होतं. अटलांटिक देश म्हणजे अटलांटिक समुद्राच्या दोन्ही किनाऱ्यांवर असणारे देश, म्हणजेच युरोप मधील काही महत्वपूर्ण देश आणि अमेरिकेसारखा महाशक्तिमान देश आणि कॅनडा. परंतु 20वें शतक मात्र आणि त्याच्यानंतरची शतकं मात्र पॅसिफिक देशांची असतील असं मानलं जाऊ लागलं. आणि खरोखरच गेल्या शतकाच्या शेवटल्या 4 दशकांमध्ये आशियन टायगर्स, आशियातल्या वाघांचा जन्म झाला आणि ते वेगाने पुढे येऊ लागले. साऊथ कोरिया, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर सारखे देश प्रगती पथावर आलेच, पण त्यांच्यासोबतच एक महान शक्ती म्हणून चीनचा उदय झाला आणि त्याला आपण आज एशियन सेंच्युरी, आशियाचं शतक असं म्हणतो.
याला एज ऑफ पॅसिफिक हे म्हणतात. जसं की अटलांटिक हे युरोपियन आणखी पाश्चिमात्य देशांचं जग होतं, त्यांचं वर्चस्व असणारा काळ होता, तसा आज पॅसिफिक देशांचा काळ आलेला आहे असं मानलं जातं. एशिया नावाच्या एका व्यापारी महासंघाने याची चुणूक अनेक देशांना मिळवून दिलेली आहे. विशेषतः या आशियन देशांच्या लोकसंख्येचा वाढता आकार लक्षात घेता जगातलं सगळ्यात मोठी बाजारपेठ इथेच केंद्रित झालेली आहे. आकाराच्या दृष्टिकोनातून आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. चीन, रशिया आणि भारत या 3 देश मिळून जगातील जवळपास 50% पेक्षा अधिक भूभाग व्याप्त करतात. ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आशियन देशांनी मोठ्या वेगाने प्रगती केली आहे. जपान, दक्षिण कोरिया, चीन, भारत यासारखे देश आज अमेरिकेला आणि युरोपला प्रत्येक क्षेत्रात आव्हान देत आहेत. तंत्रज्ञानाचा स्वतंत्रपणे विकास करण्याची क्षमता जपान आणि कोरियाने तर दाखवूनच दिलेली आहे. चीनही आता मागे नाही आणि भारतही त्याच दृष्टीने प्रगती पथावर आहे. आर्थिक विकासाचा दर याच देशांचा सगळ्यात पुढे आहे, तर युरोप आणि अमेरिकेचा आर्थिक विकासाचा दर हळूहळू खाली जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला तर खरोखर येणारा काळ हा पॅसिफिक देशांचा आहे असं म्हटलं तर काही गैर होणार नाही. आपण जर जगाचा 1870 पासून ते 2010 पर्यंतचा इतिहास पाहिला की कोणकोणत्या महासत्तांनी या जगावर राज्य केलं, काळानुसार या राज्यसत्तांमध्ये या राज्य वर्चस्वामध्ये बदल झाला, तर आपल्या असं लक्षात येईल की 18व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये इंग्लंडचं वर्चस्व होतं. त्यानंतर अमेरिकेचं वर्चस्व जवळपास 2010 पर्यंत राहिलं आणि 2010 नंतर मात्र या उगवत्या सूर्यासोबत असणाऱ्या 5 तारांकित चीनचा उदय आणि विकास झालेला आहे असं आपल्या लक्षात येईल. काळाबरोबर आर्थिक परिस्थिती बदलत गेली, तांत्रिक क्षमता वाढविण्यात चीनला यश आलं, लोकसंख्येचा मोठा आकारमान, त्यांच्यापाशी 140-50 कोटी लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे मोठी बाजारपेठ, मोठी सैन्यशक्ती आहे आणि चीनी लोकांची वाढती महत्वाकांक्षा, या सर्वच गोष्टी या गोष्टींना कारणीभूत ठरल्या आहेत हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. जर आपण जीडीपी, सकल राष्ट्रीय उत्पादन या क्षमतेवर विचार केला तर चीन हा सगळ्यात पुढे आहे. अमेरिकेला हळूहळू तो मागे टाकत आहे, त्याच्या पाठोपाठच भारत. परंतु भारत आणि चीन यांच्यामध्ये जवळपास तिपटीचा अंतर आहे. म्हणजे भारताची क्षमता अजून किती विकसित व्हायला पाहिजे, ज्यामुळे तो चीनच्या बरोबरीचा किंवा चीन इतका तुल्यबळ होईल, त्याला अद्याप बराच अवकाश आहे. इतर सर्व देश चीनच्या तुलनेत कितीतरी मागे आहेत. ज्या देशांना आपण सर्वात श्रीमंत मानतो अशा सौदी अरेबियाचा एकंदरीत राष्ट्रीय उत्पादनाचा भाग चीनच्या 1% सुद्धा नाही. त्यावरून चीनच्या या क्षमतेचं आपल्याला चुणूक लक्षात येईल. काही कारणांमुळे चीन महान आणि मोठा झाला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिले तर प्रचंड आकाराचा भूभाग. कृपा करून आपला मोबाईल बंद ठेवा. प्रचंड आकाराचा भूभाग, भारताच्या जवळपास तिपटीच्या आकाराचा देश आहे. तेथील एकंदर राज्यशास्त्र पूर्णपणे एकतांत्रिक स्वरूपाची आणि अत्यंत कठोर आणि विशेषतः एका विशिष्ट ध्येयाने पूर्णपणे अंकित झालेली आहे. त्यामुळे तिला आपल्या विकासाचा दर कायम ठेवण्याकरता हवा तो त्याग करायची, हवा त्या प्रकारचं कृत्य करायची तिची दायरी आणि मानसिकता आहे. महत्वाकांक्षा या निकषावर तर चीन विलक्षण पुढे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्फ्युशियस, लाओ त्सू आणि ताओ यासारख्या अनेक विद्वानांच्या विचारसरणीचा तिला परंपरा आणि वारसाही मिळालेला आहे. सैन्य क्षमतेत देखील चीन मागे नाही आणि एक प्रकारची अत्यंत सशक्त, विलक्षण, क्रूर परंतु अत्यंत कष्टाळू जमात म्हणून चीनी लोकांचा उल्लेख केला जातो. त्यासोबत चीनचं एक वैशिष्ट्य म्हणजे चीनमध्ये एकाच वंशाचे म्हणजे हान वंशाचे जवळपास 90% लोक राहतात. इतर जे काही 10-5% लोक राहतात, अल्पसंख्य जे आहेत, त्यांची त्या चीन देशात काय अवस्था आहे याच्याबद्दल फारशी काही चर्चा करायची आवश्यकता नाही. उयगर नावाच्या प्राण्यांना आपण कधी पाहिलं नसेल, परंतु ते सर्वांच्या ऐकून तरी परिचयाचे झालेले आहेत. आपला वंश, आपला धर्म, आपला देश सर्वोच्च पदावर असावा या महत्वाकांक्षेनी, या तत्वज्ञानाने पछाडलेला हा देश कोणत्याही पद्धतीच्या स्वीकार करायला, अवलंब करायला मागे पुढे पाहणारा नाही आणि त्यामुळे चीनची लष्करी आर्थिक क्षमता सातत्याने वाढत आहे, जगापुढे आव्हान निर्माण करत आहे. चीनने हे सामर्थ्य कसं प्राप्त केलं हे समजून घेण्याकरता एक छोटासा चित्रपट तुम्हाला मी दाखवू इच्छितो. कृपा करून लक्ष द्या.
जे आज चीनने आपल्या आर्थिक विकासासाठी शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रगतीची क्रांतिकारक पावलं उचलली, शेतीला मुक्त केलं, शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्याची सुविधा आणि संधी उपलब्ध केली, शेतीचं आधुनिकीकरण आणि खाजगीकरणावर भर दिला, तेच तत्वज्ञान भारतात लागू करण्याचा प्रयत्न केल्यावर चीनचं समर्थन करणारे कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक मात्र त्याला विरोध करतात. हा विरोधाभास खचितच लक्षात घेण्यासारखा आहे. जगाचा एक नियम आहे की जो कठोर, सशक्त आणि प्रबळ आहे तोच जगावर राज्य करतो. आणि म्हणूनच चीनला महासत्ता होण्याचं स्वप्न पडत आहे. कारण आज चीन हा अमेरिकेच्या पुढे त्याच्या एकंदर उत्पादनाच्या, त्याच्या क्षमतेच्या तुलनेत पुढे गेलेला आहे. आणि तो त्या वेगाने पुढे जाण्याकरता अधिकाधिक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि प्रयत्न करत आहे. आपण जर जोपर्यंत सशक्त, समर्थ होत नाही, जगातल्या इतर कोणत्याही राष्ट्रावर मात करण्याची आपली क्षमता नसेल, तोपर्यंत आपण या जगावर राज्य करू शकणार नाही, याची जाणीव चीनी राज्यकर्त्यांना 1980 पासून झालेली आहे. आणि म्हणूनच हा संपूर्ण एकंदरीत प्रसंग, हा संपूर्ण चीनचं स्वरूप बदलत आहे. सामान्यपणे जगातल्या एखाद्या देशाची श्रीमंती मोजण्याकरता आपण कोणता निकष वापरतो? त्या जगात धन निर्माण करणारे, संपदा निर्माण करणारे, संपत्ती निर्माण करणारे लोक किती आहेत, त्या जगात व्यवसायाचा विस्तार किती वेगाने होत आहे, त्या जगात औद्योगिक विकास आणि शेतीचा विकास किती झपाट्याने होत आहे, तो देश किती सहजपणे आणि पुढाकार घेऊन नवीन तंत्रज्ञान, नवीन विचार, नवीन कायदे, नवीन पद्धती स्वीकारतो, मोठ्या प्रमाणात धननिर्मिती आणि निधी निर्मिती करतो आणि लागणाऱ्या संरचनेचा विकास करतो. या सर्व निकषांवर चीननी जगाला चकित करण्या एवढी प्रगती केलेली आहे. केवळ लक्षाधीशांचा किंवा अब्जाधीशांचा विचार केला तर जगातील सर्वात जास्त अब्जाधीश आज अमेरिकेत नाही, चीनमध्ये आहे, 100हून अधिक. इथे मुद्दाम श्री जॅक मा यांचं मी चित्र दिलेलं आहे. जगातल्या अत्यंत धनाढ्य व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता असं आता म्हणायची कदाचित पाळी आली असेल. परंतु एक लक्षात घ्या की अशा प्रकारे चीननी मोठ्या प्रमाणात धननिर्मिती करणाऱ्या व्यक्तींची आणि धननिर्मिती करणाऱ्या उद्योग समूहांची निर्मिती केली आहे. हे एक मोठं आश्चर्यचकित करणारं एक अद्भुत आहे असं आपण मानलं पाहिजे. जगातल्या कोणत्या देशांचं येणाऱ्या काळात जगावर वर्चस्व असेल, कोणते 10 देश जगात सर्वाधिक सामर्थ्यवान असतील, याचा अभ्यास अनेकांनी केलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने केलेल्या अभ्यासानुसार 2050 पर्यंत चीन हा जगातील सर्वात महत्वाचा, सर्वात शक्तिमान आणि सर्वात जास्त साधनं असणारा देश असणार आहे. 21वा शतक आणि कदाचित त्यापुढे कितीतरी काळ चीन जगावर राज्य करेल असं जोनाथन फेनबी या नावाच्या अर्थतज्ञाला वाटतं. याचं कारण असं आहे की चीनला एक निश्चित दृष्टिमान आहे. आम्हाला काय करायचं आहे, आमचा देश पुढे कसा जाणार आहे आणि पुढे जाण्याकरता कोणकोणत्या योजना, कोणते कोणते कार्यक्रम आखायला पाहिजे, याचा एक निश्चित विचार त्या देशाच्या नेतृत्वापुढे आहे. विकासाला अत्यंत झपाट्याने चालना देण्याची आणि हवी ती जोखीम घेण्याची त्या देशाच्या नेतृत्वाची मानसिकता आहे. ज्या देशाला असं नेतृत्व लाभतं तो देश कधीच मागे पडत नाही. हे साधारण सत्य आहे आणि ते आपण स्वीकारायलाच पाहिजे. चीन आपला दोस्त आहे किंवा शत्रू हा प्रश्न इथे उद्भवत नाही. चीनमध्ये लक्षाधीशांचीच नव्हे तर व्यापाराची निर्मिती किती वेगाने आणि झपाट्याने होत आहे याचं एक उदाहरण देऊ तुम्हाला मी इच्छितो. 2003 साली जगातल्या एकंदरीत सगळ्या उत्पन्न निर्मितीमध्ये चीनचा हिस्सा केवळ 4% होता, तर तो 2019 साली 17% झालेला आहे. 2025 पर्यंत हा जवळपास 32 ते 30% असेल आणि जगातला सर्वात जास्त संपत्ती निर्माण करणारा देश म्हणून चीनचा उल्लेख केला जाईल आणि म्हणूनच चीनमधल्या श्रीमंत उद्योगपतींना द टायकून्स ऑफ बीजिंग असं नाव देण्यात आलेलं आहे. हा ड्रॅगन जो चीनचा प्रतीक मानला जातो तो झपाट्याने पुढे जात आहे.
केवळ 39 वर्षांमध्ये 1978 पासून तर 2017 पर्यंत 4000% चीनचा एकंदरीत संपदा विकास झालेला आहे. कल्पना करू शकता का? 4000% एखाद्या देशाने एवढी मोठी हनुमान उडी घ्यावी आर्थिक विकासाच्या क्षेत्रात, एवढ्या मोठ्या प्रमाणात संपदा आणि साधनांची निर्मिती करावी, आर्थिक प्रगती करावी, हे कोणालाही अशक्य वाटलं असतं. मी तुम्हाला याची 2 उदाहरणं देऊ इच्छितो. 1980च्या दरम्यान रशियामध्ये ऑलिम्पिक्स झालेत. त्यावेळेला चीनचे सर्वेसर्वा असणारे देंग जियाओपिंग यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. चीन ऑलिम्पिक्समध्ये कधी पुढे येईल का? त्याचं श्री डेंग यांनी उत्तर असं दिलं होतं, मला वाटतं याचं उत्तर 20 वर्षांनी मी तुम्हाला देऊ शकेन. कदाचित 20 वर्षानंतर चीन हा ऑलिम्पिकच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचा देश असेल. आणि खरोखर 2004 मध्ये ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल मिळविणाऱ्या आणि एकंदर पदक मिळवणाऱ्या तालिकेमध्ये चीनचा क्रमांक पहिला झाला. चीनचा हा जो विकास आहे हा अमेरिकेला फार वेगाने मागे टाकणारा आहे. याचं कारण तेथील एकतांत्रिक आणि अत्यंत कठोर नेतृत्व आहे. एखादा निर्णय घेतल्यानंतर तो कधीही मागे फिरवायचा नाही असा पक्का निश्चय करणारं आणि जे राष्ट्रहिताचं आहे ते करताना कोणत्याही त्यागाची, कोणत्याही प्रकारच्या स्तराला जाण्याची तयारी असणारं नेतृत्व त्यांचं आहे. केवळ जनमताचा दबाव, एखाद्या आंदोलनाचा प्रभाव यामुळे आपण घेतलेले निर्णय बदलायचे नाही. जर ते देशहिताचे असतील तर कोणाचाही विरोध स्वीकारायला आम्ही तयार आहोत. याचं अनेक वेळा चीननी प्रत्युत्तर दिलेलं आहे. याचं सर्वात उत्तम उदाहरण तियानमेन चौकात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल देता येईल. या आंदोलनामुळे 10 लाख ते 15 लाख विद्यार्थी एका तियानमेन नावाच्या चौकात उभे झाले. नंतर ही संख्या वाढून जवळपास 50 लाखावर गेली. चीनच्या नेतृत्वाला असं वाटायला लागलं की या आंदोलनामुळे चीनची फार मोठ्या प्रमाणात बदनामी होणार आहे. चीनी सरकारला आपले निर्णय कदाचित बदलावे लागतील. परंतु चीन सरकारने असा कुठलाही प्रकारचा पवित्रा घेतला नाही. त्यांनी माघार घेतली नाही. आंदोलन मोठ्या कठोरपणे चिरडून टाकलं. त्यामुळे चीनवर मोठी टीका झाली. परंतु अशी टीका स्वीकारून, अशा टीकेला तोंड देऊन जे काही चीनच्या हिताचं आहे तेच आम्ही करणार आहोत, अशा प्रकारचा कठोर आणि प्रखर निश्चय दाखवण्याचं धाडस त्या नेतृत्वाने दाखवलं. म्हणूनच नंतरच्या 20 वर्षात चीन अमेरिकेला सहजपणे मागे टाकू शकला. युरोपला विस्मयचकित करणारी प्रगती चीन करू शकला, हे आपण विसरता कामा नये. जगाच्या व्यापाराचं मध्यवर्ती केंद्र म्हणून आज चीनचा उल्लेख केला जातो. जगातल्या कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही देशातल्या कोणत्याही शहरात सर्वाधिक महत्वपूर्ण व्यापारी केंद्र, उद्योग केंद्र, आणखीन कंपन्या कुठे आहेत यावरून ठरविलं जातं. एकेकाळी जगाचा आर्थिक केंद्र म्हणून लंडनचा उल्लेख होत होता. जगाच्या वित्तीय राजकारणाचा निर्णय आणि नियंत्रण घेणारं शहर म्हणून लंडनचा उल्लेख होत होता. जगाच्या आर्थिक नाड्यांचा केंद्रबिंदू लंडन होता. परंतु हळूहळू तो सरकत न्यूयॉर्ककडे गेला. परंतु त्यानंतर मात्र तो टोकियोवरून सरळ बेजिंगला आलेला आहे. आज 57 पेक्षा अधिक जगातल्या सर्वात महत्वाच्या कंपन्यांचं मुख्यालय बीजिंगमध्ये आहे. मोठ्या प्रमाणात व्यापार करण्याची क्षमता, भांडवल बाजाराचा प्रचंड विस्तार, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉक मार्केट, शेअर बाजारांचा विस्तार आणि विविध प्रकारच्या व्यापारी क्रियांमध्ये मोठा सहभाग यासारख्या चारही महत्वाच्या निकषांवर चीन आज जगात सर्वात महत्वाचा आणि प्रमुख देश मानला जातो. अद्याप तो पहिला जरी झाला नसला तरी पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेला त्यांनी आश्चर्याने चकितच केलं नाही, तर धाप लावलेली आहे, भय निर्माण केलं आहे आणि लवकरच मी तुला मागे टाकणार आहे अशा प्रकारचा आविर्भाव देखील चीनच्या वागण्यातून दिसून येत आहे. चीनचं हे सामर्थ्य सर्व जगभर पसरलेलं आहे. यापूर्वी व्यापारी विस्ताराच्या माध्यमातून, आर्थिक सामर्थ्याच्या माध्यमातून जगाला प्रादाक्रांत करण्याची मानसिकता आणि इच्छा आणि महत्वाकांक्षा असणाऱ्या अमेरिकेला देखील त्यांनी खरोखर खचितच आश्चर्यचकित केलाय 2 कारणांमुळे. ज्यावेळी अमेरिका आपल्या सामर्थ्याच्या सर्वोच्च बिंदूवर होती त्याही वेळेला जेवढ्या देशांमध्ये अमेरिकेचा प्रभाव जाणवत नव्हता त्यापेक्षा कितीतरी अधिक देशांमध्ये आज चीनचा प्रभाव जाणवत आहे. आफ्रिकेमध्ये, लॅटिन अमेरिकेमध्ये, आशियामध्ये. कृपा करून मोबाईल बंद करा. ऑस्ट्रेलियामध्ये चीनचा हा प्रभाव जाणवत आहे. प्लीज मोबाईल रेकॉर्ड करू नका सध्याला. आणि त्यामुळे जगातल्या जवळपास, हॅलो, मोबाईल बंद करा प्लीज.
रेकॉर्डिंग बंद करा आपलं. जगातल्या जवळपास 90 पेक्षा अधिक देशांवर चीनचं सामर्थ्य आणि प्रभाव जाणवत आहे. श्री सुनीता. हॅलो. चीनच्या या विकासाची कारणं कोणती आहेत? अरे कोण आहे रे हा? पहा अनुजाबाईंना फोन लाव. हॅलो. कृपा करून तुमचं रेकॉर्डिंग बंद करा, मला बोलता येत नाही. हॅलो. हॅलो. माझा आवाज येतोय का? हो. कृपा करून आपले मोबाईल म्यूट करा. सर तुमचा आवाज इको. कोणीतरी मोबाईल चालू ठेवले. हॅलो. आवाज इको होतोय तुमचा. पण कोणीतरी मोबाईल चालू ठेवलेला आहे. रेकॉर्डिंग ठेवलाय कोणीतरी. हॅलो. मॅडम. पुनीत सरांचा आवाज येतोय पण ते इको येतोय. नाही एकच डिव्हाइस ऑन आहे. हॅलो. आता येतोय का आवाज? हो सर येतोय. येस सर. चीनच्या या विकासाची कारणं कोणती आहेत ही जरा आधी आपण समजून घेऊया. चीननी जेव्हा आपली अर्थव्यवस्था सगळ्या जगाकरता मुक्त केली त्यावेळेला मोठ्या प्रमाणात विदेशी निधी चीनमध्ये येऊ लागला आणि त्याचं चीननी मोठ्या मुक्तपणे स्वागत केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे चीन सारख्या अफाट देशामध्ये सर्वत्र उद्योग व्यवस्था, कारखाने आणि मूलभूत औद्योगिक संरचना यांचा विकास फार झपाट्याने झाला. औद्योगिक विकासाला चालना देणारं धोरण त्या देशाने स्वीकारलं. जगातल्या कोणत्याही देशामध्ये व्यवसाय करण्याकरता असणाऱ्या सुविधा आणि सहज संधी या निकषावर चीन एकेकाळी 195व्या क्रमांकावर म्हणजे जवळपास शेवटल्या 5-10 देशांमध्ये होता. तो अवघ्या 7 वर्षांमध्ये जगातल्या पहिल्या 8 क्रमांकांमध्ये आला आणि त्यामुळे जगातल्या सर्व देशांमधून निधीचा प्रवाह, विदेशी निधीचा प्रवाह चीनकडे अक्षरशः वाहू लागला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक देशांना हवी ती संधी, हवी ती सुविधा आणि कायद्यामध्ये बदल यासारखे निर्णय चीनच्या शासनाने अत्यंत झपाट्याने घेतले. संशोधन आणि विकासावर मोठं लक्ष केंद्रित केलं. या सर्वांचा प्रभाव म्हणजेच चीनच्या विकासाला मोठी चालना मिळाली आणि चीन हा अत्यंत पुढे गेला. आज जगात भारताच्या तुलनेत, अमेरिकेच्या तुलनेत चीनचा क्रमांक फार वरचा आहे. 2030 साली कदाचित चीन हा अमेरिकेच्या दुप्पट आकाराने, अर्थव्यवस्थेच्या आकाराने दुप्पट झाला असेल असं मानलं जातं.
रिफ्रेश कर. रिफ्रेश कर. हॅलो. येस सर. Yes, sir. Is it visible now? Yes, sir. Yes, हा, sir. ठीक. हा. आता पुढचा मुद्दा महत्वाचा म्हणजे चीनला जगातल्या प्रत्येक देशाने आपल्या देशात गुंतवणूक करावी चीनने असं वाटायला लागलेलं आहे. आपला चीन हा व्यापारी भागीदार व्हावा अशा प्रकारची इच्छा अनेक देशांची आहे. एकेकाळी चीन हा इतर देशांकडे पैशांकरता, निधी करता, औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याकरता याचना करणारा देश होता. परंतु वाढत्या विस्ताराबरोबरच चीनने आपली क्षमता वाढवली. चीनने आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विकास केला आणि हा विस्तार एवढ्या वेगाने झाला की आज चीन स्वतंत्रपणे नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकतो. विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. उद्योगाच्या क्षेत्रांमध्ये वेगळी आघाडी घेतलेली आहे. आपल्यापैकी अनेकांपाशी अप्पो नावाचा मोबाईल असेल किंवा इतर कोणता तरी मोबाईल असेल तर तो मुख्यत्वे करून चीनमध्ये निर्माण झाला असेल. आपल्या टीव्हीचे जे काही सुटे भाग असतील ते चीनमधूनच मिळतील. आपल्याला हवा असणाऱ्या कम्प्युटरचे अनेक भाग सुद्धा चीनमधूनच प्राप्त होतात. अशा प्रकारे चीननी आपलं स्वतःचं अस्तित्व, वर्चस्व इतक्या प्रकारे सिद्ध केलेलं आहे की कोणत्याही साध्या फुग्यापासून तर खेळण्यापर्यंत अगदी किरकोळ गोष्टी असतील, सणासुदीला लागणाऱ्या गोष्टी असतील, फटाके असतील, या सर्वांवरच चीनचं वर्चस्व आहे. पतंग जरी उडवायची असेल तरी देखील चीनलाच झटका मारावा लागतो. अशा प्रकारे चीनचं वर्चस्व सर्वत्व आलेलं आहे. 2025 पर्यंत 10 अशी क्षेत्र असतील ज्यामध्ये चीनचं वर्चस्व सर्वत्र असेल. औद्योगिक मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये मेडिकल इक्विपमेंट्स असतील, माहिती तंत्रज्ञान असेल, विमानांचं तंत्रज्ञान असेल, रेल्वे असेल, समुद्री तंत्रज्ञान असेल, नवीन प्रकारचे धातू असतील, ऊर्जा क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, कृषीमधल्या तंत्रज्ञान असेल, रोबोटिक्स असेल आणि नवीन प्रकारची ऊर्जा असेल, या सर्व क्षेत्रात जगातला सगळ्यात महत्वाचा अग्रेसर देश अमेरिका आणि युरोपला मागे टाकणारा, त्यांना देखील तंत्रज्ञान निर्यात करणारा देश म्हणून चीनचा उल्लेख केला जाईल. चीननी ज्या प्रकारची विकासाची गती ठेवली आहे की गेल्या वर्षी करोनामुळे सर्व जगभर सगळ्या देशांची अर्थव्यवस्था खाली जात असताना एकट्या चीनची अर्थव्यवस्था मात्र 2.3%
सातत्याने पुढे वरती जात होती आणि चीनने जगाला आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं. संशोधन आणि विकासाच्या वर जो काही खर्च होतो त्यावरून एखादा देश किती वेगाने प्रगती करणार आहे हे लक्षात येतं. कालपर्यंत अमेरिकेला अभिमानाने सांगावं असं वाटायचं की संशोधन विकासावर सर्वाधिक खर्च करणारा देश म्हणून आम्ही आहोत. त्याच्या खालोखाल जर्मनी आणखी इतर युरोपियन देशांचा क्रमांक होता. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. गेल्या 2 वर्षापासून चीनचा संशोधन आणि विकासावरचा खर्च इतका वाढला आहे की तो हळूहळू अमेरिकेच्याही पुढे गेलेला आहे. आणि यामुळे चीनला अनेक नवीन शोध, अनेक नवीन उपकरणं, अनेक नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावता येतो आहे आणि त्या क्षेत्रात चीन पुढे जात आहे. परंतु सर्वात महत्वाची बाब जर कोणती असेल तर चीनचं वाढतं सैन्य सामर्थ्य. एक काळ असा होता की जगातल्या सर्वोत्कृष्ट सैन्य तंत्रज्ञानाची, संरक्षण विषयक तंत्रज्ञानाची निर्मिती रशिया किंवा अमेरिका किंवा युरोपातील जर्मनी सारखे काही देश करीत असत आणि सर्व जग त्या तंत्रज्ञानाची, त्या शस्त्रांची आयात करीत असे. सर्व जग याकरता चीनवर या देशांवर अवलंबून असत. परंतु आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. जगातला सर्वाधिक निर्यात करणारा, शस्त्रास्त्र आणि संरक्षण विषयक तंत्रज्ञान निर्यात करणारा देश म्हणून चीनचा उल्लेख केला जातो. असे अनेक घटक आहेत की ज्यावर चीनचा खर्च, संरक्षणाचा खर्च वाढत्या वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे अमेरिकेला पछाडून चीन हा सर्वाधिक संरक्षण विषयक खर्च करणारा देश असेल, स्वाभाविकपणे सर्वात बलशाली, सर्वात समर्थ देश असेल आणि त्यामुळे चीनच्या या वाढत्या सैन्य सामर्थ्यामुळे चीनचं वर्चस्व, चीनची दादागिरी जगभर असणार आहे हे आपण विसरू शकत नाही. प्रत्येक देशाच्या दारावर आज चीन आपल्या सामर्थ्याचं प्रतीक चिन्ह उमटवत आहे. प्रत्येक देशावर चीनच्या वर्चस्वाची एक सावट पसरलेला आहे. जगातल्या सर्वात जास्त सैन्य शक्ती असणारा देश म्हणून चीन भारतापेक्षा पुढेच आहे. अमेरिकेला तर त्यांनी केव्हाच मागे टाकलेला आहे. परंतु हे सैन्य शक्ती केवळ सैनिकांच्या संख्येवर आधारित नाही आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र, वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन कल्पना संरक्षणाच्या क्षेत्रात आणून चीननी सर्व जगाला चकितच केलं नाही तर भयचकित केलं आहे. कधीही या देशाशी आपण या देशावर आक्रमण करू नये, या देशाशी कोणत्याही प्रकारचं शत्रुत्व घेऊ नये अशा प्रकारची भावना अनेक छोट्या देशांमध्ये निर्माण झाली आहे. चीनच्या अवतीभोवती असणाऱ्या 19 देशांनी स्वाभाविकपणे चीनचं मांडलिकत्व स्वीकारण्याची मानसिकता स्वीकारलेली आहे. चीनच्या सामुद्री शक्तीची सुद्धा क्षमता वाढत आहे. त्यामुळे दक्षिण चीन सागरामध्ये, हिंद महासागरामध्ये चीनचं वर्चस्व, चीनचं स्वामित्व, चीनचं अस्तित्व सर्वत्र जाणवत आहे. आणि अशा वेळेला चीनला आव्हान देऊ शकेल, चीनच्या या वाढत्या सामर्थ्याला कोणीतरी थांबवू शकेल असा देश मात्र कोणालाही दिसून येत नाही. अनेक देशांना एकत्र येऊन आपण चीनच्या विरुद्ध आव्हान निर्माण करू शकतो असं वाटायला लागलंय. त्यातूनच क्वाड सारख्या संघटनांची निर्मिती होत आहे. अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया या देशांना एकत्र यावं लागत आहे. तरी देखील कदाचित ते चीनच्या सामर्थ्याला तोंड देऊ शकतील किंवा नाही असाच संशय जगाच्या मनात आहे. संशोधनावरचा खर्चच नव्हे तर संशोधनाच्या बाबत, संरक्षणाच्या बाबत असणाऱ्या संशोधनाच्या खर्चातही चीनने मोठी वाढ केलेली आहे. अमेरिका आणि चीन यांची जर तुलना केली तर एकेकाळी वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन शोधांची जननी म्हणून अमेरिकेकडे पाहिलं जात होतं. आजही अमेरिका अशा प्रकारचे अनेक शोध लावत आहे. परंतु जे काही शोध अमेरिका लावतो त्याचा व्यापारी उपयोग मात्र चीनमध्ये केला जातो. त्याची निर्मिती मात्र चीनमध्ये केली जाते. याची 2-3 उदाहरणं तुम्हाला मी देऊ इच्छितो. अमेरिकेने सर्वप्रथम फ्लोटिंग रिॲक्टरची निर्मिती केली, परंतु व्यापारी उपयोग, त्याची कमर्शियल निर्मिती, व्यापारी निर्मिती करण्याचं श्रेय मात्र चीनलाच जातं. जनरल इलेक्ट्रिकल
सर तुमचा आवाज नाही येत आहे. सर आम्हाला काही कळत नाही तर काही मला एक वाक्य बुद्धीचं कळलं म्हणजे ना हॅलो हॅलो हा सर येतोय. आवाज दिसतोय का? हॅलो हो सर तुमचे 2 डिव्हाइस हो सर दिसतीये. डिव्हाइस नाही चालू मोबाईल बंद. डिव्हाइस चालूच नाही. हॅलो एकच डिव्हाइस चालू आहे. नाही रे, मोबाईल त्याचं आपण hotspot म्हणजे अजूनही हा आवाज कशाचा आहे? समजत नाही. हॅलो आवाज येत नाही. आवाज येतोय का आता? येत हो नाही येत सर. नाही. हो सर येतोय आवाज. हा एक लक्षात घ्या, मध्ये वीज गेल्यामुळे कनेक्शन बंद झालं होतं. मी पुन्हा सुरू करतोय. एक सेकंड मला फक्त वेळ द्या. हाय टेम्परेचर गॅस रिएक्टर्सचा शोध जनरल इलेक्ट्रिकल नावाच्या अमेरिकन कंपनीने लावला, पण त्याचा व्यापारी उपयोग मात्र परत चीननीच केला. सोडियम फास्ट रिएक्टरचा शोध अमेरिकन कंपनीने ऑर्गान नावाच्या लॅबोरेटरीने लावला, पण त्याचाही व्यापारी उपयोग चीननी मोठ्या प्रमाणात केला. तर मोल्टन सॉल्ट रिएक्टरचा शोध देखील ओक रिज नावाच्या अमेरिकन प्रयोगशाळेने लावला, त्याचाही व्यापारी उपयोग चीननी केलेला आहे. एक प्रकारे मोबाईल बंद. हॅलो मोबाईल बंद करा. एक प्रकारे मोठ्या कोणाचा तरी मोबाईल सुरू आहे. मला खूप त्रास होतोय त्याचा. कोणीतरी मोबाईल सुरू ठेवलेला आहे.
डॉक्टर आंबेकर आपला मोबाईल प्लीज बंद करता का? मोबाईल सुरू आहे. विठ्ठल आंबेडकरांचा माईक चालू आहे. बंद केलाय, बंद केला. हा, मग आवाज सांग. उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सेसची निर्मिती करून, वेगवेगळ्या औद्योगिक वसाहती निर्माण करून आणि कोणत्याही प्रकारच्या पर्यावरणाच्या कायद्यांचा विचार न करता, विधीची निषेध न बाळगता, श्रमिकांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण न देता आणि अत्यल्प कमी वेतनावर काम करायला लावून चीननी मोठ्या प्रमाणात औद्योगिक आघाडी घेतलेली आहे. अर्थात याचं कोणी समर्थन मात्र करू शकणार नाही. आज उद्योगाच्या क्षेत्रामध्ये चीन हे जगाचं सुपर पॉवर, औद्योगिक हब झालाय असं मानलं जातं. जगातल्या सर्वात अधिक लाभदायक ज्या कंपन्या आहेत त्या पहिल्या 10 कंपन्या चीनी आहेत आणि त्यांची लाभार्जनाची क्षमता एवढ्या वेगाने वाढत आहे की त्यामुळे जगातला सर्वात मोठा निधी प्रवाह चीनकडे आज वळता करण्यात त्यांना यश आलेलं आहे. चीननी यासोबत दुसरी एक महत्वाची गोष्ट केलेली आहे, ती आपण कृपा करून लक्षात घ्या. वाढत्या माहिती तंत्रज्ञानाबरोबर सायबर तंत्रज्ञान, मोबाईल फोन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया, सामाजिक प्रसार माध्यम यांच्यावर आपलं नियंत्रण कसं राहील याचा चीननी फार वेगाने विचार केला आहे. आणि त्याकरता अनेक नवीन प्रकारच्या इंटरनेट रिपोर्टिंगच्या व्यवस्थावर चीनचंच नियंत्रण आहे. जगातल्या कोणत्याही देशामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मतप्रवाहाच्या निर्मिती करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक माध्यमांचा, सोशल मीडियाचा वापर करण्यात चीननी मोठं यश मिळविलेलं आहे. तर अनेक देशांमधील माहिती चोरून नेण्याकरता सायबर अटॅक करण्याचे तंत्रज्ञानही चीननी विकसित केलं आहे. या सर्वांमुळे चीनची जगात सर्वत्र दहशतच बसलेली आहे. अनेक चीनी कंपन्या आज गुगलच्या आणि अमेझॉनच्या कितीतरी पुढे आहेत हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे चीन एक प्रकारे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दादागिरी करत आहे असा आक्षेपही चीनवर घेतला जातो. दुसरा महत्वाचा भाग आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि तो म्हणजे चीननी अनेक छोट्या देशांना प्रचंड प्रमाणात कर्ज दिलेलं आहे. या देशांची आर्थिक क्षमता अत्यंत अल्प आहे. हे कर्ज कधीच परतफेड करू शकणार नाही याची जाणीव असताना हेतू पुरस्सर हे कर्ज चीननी दिलेलं आहे. आणि त्यामुळे या देशांच्या एकंदर उत्पादन क्षमतेचा 25% अधिक भाग चीनच्या ताब्यात दरवर्षी जात आहे. आपल्या शेजारी असणाऱ्या एका देशाचं उदाहरण देऊन हे तुम्हाला सांगता येईल की त्या देशाची जेवढी उत्पन्न निर्मितीची क्षमता आहे त्यापेक्षा अधिक कर्ज त्याला प्रतिवर्ष चीनला वापस करावं लागणार आहे. आणि त्यामुळे अनेक देश चीनचे अंकित झाले आहेत, मांडलिक झाले आहेत. एखादा समर्थ सम्राट ज्याप्रमाणे आपल्या अवतीभोवतीच्या छोट्या राज्यांना मांडलिक करून घेतो आणि त्यांच्याकडून हवं ते कृत्य करून घेतो, तेच कार्य आज चीन करत आहे. चीननी जगातल्या एकंदर 87,000 धरणांची निर्मिती केली आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्यापैकी 200 जे प्रमुख जी धरणं आहेत जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आज चीन निर्माण करत आहे. परंतु या धरणांची निर्मिती करताना सुरक्षा, संरक्षण, पर्यावरण याबद्दलच्या नियमांना पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. या नियमांचं पालनही केलं नाही. याच्यामुळे चीनच्या या धरणांमुळे जगाला, विशेषतः आशियाला मोठा धोका निर्माण झाला आहे असं मानलं जातं. आत्ताच गेल्या जून-जुलै महिन्यामध्ये चीनमध्ये असणारं सर्वात मोठं धरण थ्री गॉर्जेस फुटणार की काय असा धोका निर्माण झाला होता. खरोखरच ही जर आपदा आली असती तर जवळपास 40 कोटी चीनी लोकांना त्यामुळे त्यांची वाताहत झाली असती, त्यांचा विनाश झाला असता. परंतु अशा प्रकारच्या गोष्टींचा, जोखमीचा विचार न करणे हे चीनचा एक धोरणाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे चीन हा जगाला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे. चीननी ज्या प्रकारे अर्थव्यवस्थेवर आपलं नियंत्रण आणलेलं आहे त्याचा जर विचार आपण केला तर या नकाशावरून असं लक्षात येईल की जवळपास संपूर्ण आफ्रिका खंडावर, लॅटिन अमेरिकेवर आणि आशियातल्या अनेक देशांवर चीनचं आर्थिक वर्चस्व आहे. आणि यामुळे या देशांमध्ये कोणी शासन करावं, कशा प्रकारे शासन करावं, कोणत्या प्रकारच्या विचारांचा प्रभाव राहावा हे सर्व निर्णय चीन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे घेत आहे. चीनच्या या सगळ्या लढाईमध्ये, चीनच्या जगावर असणाऱ्या या आक्रमणामध्ये चीननी माहिती तंत्रज्ञानाचा तर फारच कल्पकपणे वापर केला आहे. आपल्या देशात 5G नावाचं नेटवर्क यावं असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. हुवेई नावाची चीनी कंपनी हे नेटवर्क उपलब्ध करून द्यायला तयार आहे.
असं असून सुद्धा अनेक देश या 5G नेटवर्कला चीनकडून घ्यायला तयार नाहीत. ऑस्ट्रेलिया, जपान, तैवान, अमेरिका यांनी तर त्यावर आधीच बंदी घातली आहे. कॅनडा आणि न्यूझीलंडने गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यावर बंदी घातली आहे. तर बेल्जियम, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, भारत यासारख्या देशांनी चीनला या क्षेत्रात प्रवेश करू देणार नाही असं निक्षून सांगितलेलं आहे. कारण चीन या तंत्रज्ञानाचा आपल्या स्वार्थाकरता दुसऱ्या देशाच्या अहिताकरता कसा वापर करेल ते कोणी सांगू शकत नाही. विशेषतः सायबर लढाई, कम्युनिकेशनवर संपूर्ण संदेशवहन व्यवस्थेवर नियंत्रण, त्या देशातल्या गुपितांना चोरून नेणं, त्या देशात हेरगिरी करणं यासारख्या अनेक कृत्यांना चीननी त्या सायबर युद्धाच्या माध्यमातून वाव दिलेला आहे, पुढे आणलाय आणि त्यामुळे अनेक देशांना चीनपासून असणारा धोका वाढतच आहे. आफ्रिकेमध्ये तर चीननी आपल्या या डिजिटल तंत्राचा वापर करून 3 शस्त्रांचा वापर केला असं तरी म्हटलं तरी चालेल. प्रोपोगंडा, प्रचार करण्यासाठी. आफ्रिकेमधल्या काही बातम्या जगाकडे कधी जाऊच नाही याच्याकरता सेन्सॉरशिप आणण्याकरता निर्बंध आणलेले आहेत. आणि काय लोकांनी पाहावं, ऐकावं, समजावं यावरही चीनचंच नियंत्रण आहे. आफ्रिकेमधल्या बहुसंख्य सामाजिक आणि तांत्रिक प्रसार माध्यमांवर चीननी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नियंत्रण प्राप्त केलेलं आहे. जवळपास 24 देश या क्षेत्रामध्ये चीनवर पूर्णपणे अवलंबून आहेत. त्यामुळे आफ्रिका या खंडाला एक प्रकारे चीनचं मांडलिक मानलं जात आहे. सगळ्या जगापुढे हा किती मोठा धोका आहे याचा विचार करा. चीननी अनेक देशांमध्ये व्यापारी सहयोग देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतामधल्या अनेक रेल्वे प्रकल्पांमध्ये, अनेक धरणांमध्ये, अनेक औद्योगिक समूहांमध्ये चीनची भागीदारी आणि सहभाग आहे. परंतु याच्यामधून मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण ज्या उद्योगांना, ज्या क्षेत्रामध्ये चीनची गुंतवणूक आहे, चीननी तंत्रज्ञान दिलं आहे, तिथे ते तंत्रज्ञान देण्यापासून कधीही पाठ फिरवतात. त्या पैशाचा कसा वापर करावा यावर चीन नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतं. एक प्रकारे देशाचं आर्थिक सार्वभौमत्व चीनकडे गहाण टाकलं जातं आणि हा जगाला धोका आहे. चीननी आता एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. आपल्यापैकी अनेकांना त्याच्याबद्दल कदाचित ऐकून माहिती असेल. OBOR, वन बेल्ट वन रोड. हा प्रकल्प का सुरू केला असेल? जगातल्या 70 देशांना त्याच्यामुळे लाभ होणार असा प्रथमतः मोठा प्रचार करण्यात आला. अनेक देशांनी स्वेच्छेने आणि काही देशांनी सक्तीने या प्रकल्पात सहभाग देखील दर्शविला. परंतु हळूहळू हे सर्व देश त्यातून माघार घेत आहेत. याचं कारण असं आहे की या प्रकल्पाचा उद्देश केवळ व्यापारी विस्तार आणि आर्थिक विकास नाही, इतर देशांना लाभ मिळवून देणे हा नाही, तर त्यासोबतच आपली आर्थिक राजकीय सत्ता त्या देशांमध्ये कायम करणं हाच आहे हे लक्षात येतं. जागतिक महासत्ता व्हावी, आपल्या आर्थिक संसाधनांचा वापर व्हावा, आपल्या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला सहाय्य मिळावं आणि जगातल्या अनेक जवळपास 60 देशांवर आपलं साम्राज्य स्थापन व्हावं, या पूर्णपणे राजकीय महत्वाकांक्षेनेच चीनने हा प्रकल्प सुरू केला आहे. चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग हे त्याचे शिल्पकार आहे असं मानलं जातं. एखादा मनुष्य महत्वाकांक्षी असला, एखादा राज्यकर्ता महत्वाकांक्षी असला की तो कशा प्रकारे आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. जिन्हुआ नावाच्या चीनी वर्तमानपत्रांच्या आणि प्रसार माध्यमाच्या प्रमुख संस्थेने तर जगातल्या जवळपास 180 देशांमधले वर्तमानपत्रांचे सर्व हक्कच विकत घेऊन घेतले. अनेक भाषांमध्ये चीनी वर्तमानपत्रातून हवी असणारी माहिती किंवा चीनला हवी असणारी माहिती दिली जाते आणि त्यामुळे कोणत्याही देशातल्या घडामोडींचं विकृत चित्रण करण्याचं सामर्थ्य चीनला प्राप्त झालं आहे. अनेक टीव्ही चॅनेल्स त्या देशांमधले जे की खाजगी आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे, ते पूर्णतः विकत घेऊन घेणे
वर्तमानपत्रांच्या साखळ्या विकत घेणे, अशा प्रकारचे अनेक प्रयोग चीनने केलेत. आणि त्या माध्यमातून चीनला हवी असणारीच माहिती, चीन ज्या विचारांचं समर्थन करेल त्या विचारांचं समर्थन करणारे लेख या वर्तमानपत्रातून येत असतात. या वाहिन्यांवरून तशीच दृश्य दाखवली जातात. जनमत बदलवून टाकण्याचं सर्वात प्रभावी असणारं हे जे माध्यम आहे त्यावर अशा प्रकारे चीनने नियंत्रण मिळवलेलं आहे. चीनने आशियावर तर पूर्णपणे नियंत्रणच मिळवलेलं आहे. आपण जर आशियाचा नकाशा बघाल तर तिबेट तर चीननी फारच पूर्वी 50 साली गिळंकृत केला. मंगोलियाचा काही भाग, तुर्कस्तानचा काही भाग, हाँगकाँग, बर्मा, थायलंड, व्हिएतनाम, तैवान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकिस्तान या सर्व देशांमध्ये कुठेतरी आपला दावा आहे असं सांगण्याचा चीन सातत्याने प्रयत्न करत आहे. फिलिपिन्स, मलेशिया सुद्धा त्यातून वाचलेले नाही. एक प्रकारे आशियाचा सर्वाधिक भूभाग आपल्या ताब्यात असावा आणि त्यावर आपलं राजकीय आणि सैनिक वर्चस्व असावं याच्याकरता चीन सातत्याने प्रयत्न करीत आहे. आणि त्यामुळे चीन पासून या सर्व आशियन देशांना मोठा धोका निर्माण झालेला आहे. भारताशी तर चीनचा उभा बखेडाच आहे. अक्साई चीन असेल किंवा सिक्कीम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, हे सर्व एकच आहे असं चीन आपल्याला वारंवार सांगत असतो आणि त्यातून मोठे संघर्ष निर्माण होत असतात. चीनी लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना कोणी पराजितच करू शकत नाही. देशामध्ये आणि बाहेर त्यांचं वर्चस्व असलंच पाहिजे. याच्याकरता हवं ते करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यामुळे ज्या कोणत्याही देशावर त्यांना राज्य मिळविता येईल, मिळवणं शक्य आहे, तर देश प्रदाक्रांत करण्याकरता राजकीय, आर्थिक आणि सैन्य सामर्थ्याचा वापर करण्याचा त्यांना मुक्त अधिकार मिळाला आहे असा चीनचा एक दावाच आहे. The Tibetan Plateau lies in the southwest of China, with Xinjiang to the north, Sichuan to the east, and Yunnan to the southeast. It borders Myanmar, India, Bhutan, and Nepal, linking China to Southeast Asia. Covering some 2.5 million square meters, it accounts for just shy of a quarter of Chinese territory. The high mountains along the Himalayas and the Tibetan Plateau, itself around 4,500 meters above sea level, provides a natural buffer for the Chinese heartland, protecting the Han Chinese through natural barriers and strategic depth. From Beijing's perspective, if the Tibetan region were open to foreign influence, it could leave the Chinese core vulnerable. China is particularly concerned about the traditional relations between Tibet and neighboring India. Historically, Indian cultural and religious influence spread into and through Tibet, and prior to 1950, the majority of Tibetan trade was with India, not China. Beijing views India's hosting of the exiled Tibetan government as a clear sign of India's intent to undermine Chinese authority and to give New Delhi a strategic advantage in any. चीननी तायवानवर आता आपला ताबा सांगितलेला आहे. एक प्रकारे चीनचं असं म्हणणं आहे की चीन, तायवान आणि चीन हे वेगळी राष्ट्र नाहीतच. तैवान हा एक स्वतंत्र देश असल्याचं नावात चुकीचं आहे आणि जो कोणता देश तैवानला अशा प्रकारचं समर्थन देईल, अशा प्रकारचं सहाय्य करेल, तो देखील चीनचा शत्रू असेल. कदाचित यावर्षी चीन तायवानला ताब्यात घेण्याचा पूर्ण लष्करी प्रयत्न करेल अशी अमेरिकेला भीती वाटते आणि ती साधार देखील आहे. आशिया मधल्या अनेक देशांना चीन पासून धोका आहे का असं जेव्हा जनमताला विचारलं जातं तेव्हा दक्षिण कोरियातल्या 93% लोकांना असं वाटतं चीन हा त्या देशाला सगळ्यात मोठा धोका आहे. तर जपान मधल्या 90% लोकांना, व्हिएतनाम मधल्या 90% लोकांना, ऑस्ट्रेलियातल्या जवळपास 80% लोकांना चीन हाच सर्वात मोठा जागतिक धोका आहे असं वाटतं. जगात चीनमध्ये असणारी चीनबाबत असणारी ही दहशत लक्षात घेण्यासारखी आहे. आफ्रिकन देशांना चीननी कशा प्रकारे गुलाम केलं हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. अल्जेरिया असेल, सुदान असेल, नायजेरिया असेल, तांझानिया, झांबिया असेल, अंगोला असेल, घाना असेल, साऊथ आफ्रिका असेल, झिम्बाब्वे असेल, हे सर्व राष्ट्र आज फेल स्टेट, अपयशी राष्ट्र म्हणून उल्लेखली जातात. या देशांचे राज्यकर्ते अत्यंत भ्रष्ट आहेत. या देशामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार, अनागोंदी राज्यकारभार, अव्यवस्था आहे. त्या सर्वांचा लाभ चीनने घेतलेला आहे आणि हळूहळू आफ्रिकेचा दुसरा चीन करण्याचा मानस चीननी सिद्ध केलेला आहे आणि त्या दृष्टीने अनेक पावलं उचलली आहेत. जगाने जर आफ्रिकेत होणाऱ्या चीनच्या या हस्तक्षेपाकडे गंभीरपणे लक्ष दिलं नाही तर काही काळानंतर आफ्रिका हा खंड म्हणून जरी ओळखला जात असला तरी त्याचं दुसरं नाव चीन असंच असेल असं मानलं जातं. दक्षिण समुद्रामध्ये तर चीनचं दादागिरी सातत्याने वाढत आहे. हे चीन आपली ही दादागिरी सिद्ध करण्याकरता 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहे. अनेक भूभागांवर अनेक ठिकाणी आपला हक्क जमविणे, आपला हक्क सांगणे, काही ठिकाणी नवीन बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून लष्करी सामर्थ्य वाढविणे,
काही छोट्या देशांना बेटांना वेगवेगळ्या प्रकारचं अर्थसहाय्य देऊन त्यांना आपलं गुलाम किंवा अंकित करणं, अशा सर्व प्रकारे दक्षिण समुद्रामध्ये चीन आपलं वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जी काही छोटी राष्ट्र त्यांना विरोध करीत असतील, मग तो कंबोडिया असेल, व्हिएतनाम असेल, थायलंड असेल, त्यांना गप्प बसविण्याकरता लष्करी सामर्थ्याची वारंवार धमकी देणं, अशा प्रकारचं चीनचं धोरण जगात सर्वत्र दिसून येत आहे. आणि त्यामुळे दक्षिण कोरिया आणि इतर सर्व ठिकाणी चीनबद्दल एक दहशत निर्माण झाली आहे. नुकतंच बर्मामध्ये राज्यक्रांती झाली. लष्कराने पुन्हा एकदा बर्मीत आवाज येतोय का? हॅलो. हो सर, आवाज येतोय. अरे पीपीटी कसं होते जरा पीपीटी बर्मा मधल्या या राज्यक्रांतीला चीननी सामर्थ्य आणि सहाय्य केलं आणि आणि बर्मीत एका बर्मी सैन्याधिकाऱ्याला चीननी प्रमुख म्हणून नेमण्यामध्ये मोठा सहभाग दिलेला आहे. सर्व जगाने याचा निषेध केला, परंतु चीननी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्या शेजारी असणाऱ्या नेपाळ नावाच्या छोट्याशा देशामध्ये चीनचा हस्तक्षेप कशा प्रकारचा आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला आश्चर्यच वाटेल. नेपाळला भारतापासून मोठं सहाय्य मिळत होतं. नेपाळ हा भारताचा मित्र होता, परंतु असं असताना नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी आर्थिक गुंतवणूक करणे, विविध प्रकारच्या संरचनेच्या योजनांना कार्यान्वयन करणे, तिथल्या राज्यकर्त्यांवर आपलं वर्चस्व आणण्याकरता चीनी कम्युनिस्ट पक्षाने नेपाळी कम्युनिस्ट पक्षाची सहकार्याचा करार केला आणि त्या माध्यमातून चीनने नेपाळला जवळपास अंकितच केलं. चीननी नेपाळचा प्रमुख कोण असावा, त्यांनी कोणती धोरणं वापरावी याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा देखील वापर केला. याचा प्रभाव असा झाला की आज नेपाळ चीनला विरोधच करू शकत नाही आणि चीनच्या कोणत्याही प्रकारच्या योजनांना तो थांबवू देखील शकत नाही. हळूहळू चीननी नेपाळचा काही भूभाग देखील आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि अशा सर्व प्रयत्नांमुळे चीनचं भारताच्या आसपासच्या देशांमध्ये वर्चस्व वाढत आहे. मालदीव सारखा छोटासा देश पूर्णपणे चीनचा अंकित आहे. त्याच्या राष्ट्रीय उत्पादनाचा 100% हिस्सा जरी त्यांनी चीनला दिला तरी देखील कर्जाची परतफेड होऊ शकणार नाही, व्याजाची देखील परतफेड होऊ शकणार नाही. पाकिस्तानची देखील हीच अवस्था आहे. अशा परिस्थितीत चीन आपल्या शेजाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे शरण आणण्याकरता, अंकित करण्याकरता अनेक डावपेचांची आखणी करत आहे आणि म्हणून से नो टू चायना अशा प्रकारची मोहीम अनेक देशांनी सुरू केलेली आहे. चीनची ही वाढती सत्ता केवळ नेपाळलाच नव्हे किंवा इतर छोट्या देशांनाच नव्हे तर भारताला देखील एक मोठी चिंतेचा विषय झालेला आहे. चीनच्या आणि भारताची जर आपण तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की चीन हा भारतापेक्षा विलक्षण प्रबळ, समर्थ आणि शक्तिशाली देश आहे. भारताने चीनशी संघर्ष करून चीनला पराभूत करावं अशी आपली प्रत्येकाची इच्छा जरी असली, चीनच्या या आर्थिक वर्चस्वाला, या लष्करी सामर्थ्याला आव्हान द्यावं असं जरी आपल्याला वाटत असलं तरी जर भारताच्या आणि चीनच्या क्षमतेचा तुलनात्मक अभ्यास केला तर असं लक्षात येईल की चीन भारतापेक्षा फारच वेगाने पुढे गेलेला आहे. त्याचा विकासाचा दर, त्याचे आर्थिक सामर्थ्य, त्याच्यापाशी असणारी संसाधनं, सैन्य शक्ती, विविध औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रात असणारं त्याचं वर्चस्व, या सर्वच निकषांच्या तुलनेत आपण फारच मागे पडत आहोत. चीनला आपण पराभूत करू शकतो, चीनला आपण आव्हान देऊ शकतो अशी कल्पना केवळ स्वप्नरंजन आहे. आज तरी स्वप्नरंजन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. Want to see more cool videos on our channel? We do. In charge. Number 7. The United States will slump into a depression. The United States is going to be hit hard when they lose their place as the world superpower.
they won't just quietly slip down into second place. They're going to plummet down into a massive economic depression. Right now, America is in a great place because its currency is used for almost all international trade. The US dollar is treated like the new gold standard, and that's keeping the American economy relatively stable. But China is fully intent on putting an end to America's cushy position. They have publicly declared their plan to have the Chinese yuan replace the US dollar as the standard for international trade. The US will almost overnight lose 2% of its economic output. Import prices will skyrocket, export prices will plummet, and countless people will lose their jobs. After all that, the US just might be begging Africa for aid. Number 6, university teachers will have to teach state-approved lessons. China is already trying to lure as many students as they can into their universities. They've already drawn in more African students than the US and UK combined, and they specifically target aspiring politicians. In Chinese schools, teachers are specifically instructed to teach state-approved ideas, especially pushing Chinese and communist ideals. As China becomes the world superpower, there's every reason to believe that they'll keep it up, but that now they'll have the influence to lure in the politicians of the future from every part of the world. But it doesn't stop there. China has already started influencing schools in other countries too. They've set up their state-controlled Confucius Institutes in 1,500 different schools across 140 countries. These schools have Chinese teachers who are specifically instructed to support the China model of development and correct Western misconceptions in their classes. This means that while they have enough power, college isn't just going to change in China. You'll be learning Chinese state-approved lessons in every university around the world. Number 5, history will be forcibly rewritten. The Communist Party of China has very publicly declared its intention to rewrite history. In a speech, President Xi Jinping told his country that he was working to improve international communication so that they could present a true, multidimensional, and panoramic view of China. That might sound like a lot of fluff, but other documents from the People's Republic show exactly what that चीन कशा प्रकारे जगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे याची चुणूक तुम्हाला या चित्रातून दिसली असेल. जगातल्या शिक्षण व्यवस्थेवर, शिक्षण संस्थांवर, शिक्षकांवर, अभ्यासक्रमावर वर्चस्व ठेवायचं. जगातील सर्व देशातील विद्यार्थी चीनमध्ये शिकावेत, त्यांनी चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या कल्पना आणि विचारांना स्वीकारावं. जगात निर्माण होणाऱ्या सर्व नेतृत्वावर चीनी विचारांचा आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांचा पगडा असावा. जगाच्या अर्थव्यवस्थेला तारणहार असणाऱ्या डॉलर सारख्या चलनाला मागे टाकून त्याची जागा चीनी करन्सीनी घ्यावी, चीनी चलनाने घ्यावी. जगातल्या सर्व नवीन विचारांचा प्रवाह चीनमधूनच जगाकडे जावा, अशा प्रकारचा प्रयास, अशा प्रकारचा मानस चीनचा आहे. आणि चीन ही गोष्ट लपवून ठेवायला तयार नाही. उलट चीन हे अभिमानाने सांगायला तयार आहे की उद्याच्या जगाचे मालक, उद्याच्या जगाचे स्वामी आम्हीच आहोत. चीनचा हा धोका आपण वेळीच ओळखला पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण चीनी आहेत, स्वस्त आहेत म्हणून विकत घेतो, त्या प्रत्येक गोष्टीतून चीनच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. त्या प्रत्येक गोष्टीमधून चीनची अर्थव्यवस्था आणि लष्करी सामर्थ्य वाढत जातं. चीन जसा जसा बळकट होईल त्याबरोबर इतर सर्व देश कमकुवत होणार आहेत. इतर सर्व देशांना आर्थिक लष्करी धोका निर्माण होणार आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. चीनच्या अनेक ऍप्सवर जेव्हा भारत सरकार बंदी घालतं त्यावेळी त्याच्या पाठीमागचा हेतू हाच असतो. मेक इन इंडिया सारख्या योजना केवळ घोषणा नाहीत, तर अशा प्रकारे भारताला जर आपण समर्थ केलं नाही तर चीनचं वर्चस्व भारतासारख्या विकसनशील देशाला सहजपणे एका क्षणार्धात नष्ट करून टाकेल. भारताचं अस्तित्वच धोक्यात येईल या भावनेतून आहेत. राज्यकर्त्यांची ही भावना आपण समजून घेतली पाहिजे. चीननी ज्या प्रकारे जगाच्या प्रसार माध्यमांवर, कल्पनांवर, विचारांवर प्रभाव टाकलेला आहे, त्यामुळे चीन हा आता विजयी झालेला आहे. चीन आता कधीच पराभूत होऊ शकणार नाही, अजेय आहे अशी आपली धारणा झाली आहे. परंतु हे खरं आहे का? प्रत्येक वाईट गोष्टीचा शेवट असतोच. प्रत्येक असत्यावर, प्रत्येक दुष्कृत्यावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य कोणत्या ना कोणत्या महापुरुषामध्ये, कोणत्या ना कोणत्या सत्कृत्यामध्ये असतंच. रावणासारख्या 14 चौकड्यांचा राजा असणाऱ्या महासम्राटाला सुद्धा एका सामान्य मानवाने पराभूत केलाय राम नावाच्या. तर चीनचा पराभव होणारच नाही असं मानण्याचं काहीच कारण नाही. परंतु तो संघ शक्तीतूनच होऊ शकेल. आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न केला, जगाने एकत्र येऊन प्रयत्न केला तरच या महासत्तेला जग आव्हान देऊ शकेल.
रोम सारख्या साम्राज्याला असं वाटलं होतं की आज यानंतर जगात सर्वत्र रोमच असेल आणि जगातले सर्व रस्ते रोमकडेच जातील. एव्हरी रोड विल लीड टू रोम. परंतु हे खरं झालं नाही. रोमचाही विनाश झाला. जो जो सत्तेच्या पायदानांवरून पायरीवरून वरती सर्वोच्च शिखरावर चढतो तो तिथे कायम राहत नसतो. कालपर्यंत अमेरिका जगाचा स्वामी होता ना, आज नाही. कधी काळी इंग्लंड ही जगावर राज्य करत होतं. सूर्य कधीच मावळणार नाही अशा प्रकारची दर्भोक्ती इंग्लंडचे शासक करीत होते. आज इंग्लंडचा ग्रेट ब्रिटन एक स्मॉल ब्रिटन झालेला आहे. चीनच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेत समाज रचनेत अनेक धोके सुद्धा आहेत. त्या धोक्यांमुळे चीनलाच आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर चीनच्या राज्यसत्तेलाही आव्हान निर्माण होणार आहे. जसा एखादा पत्त्याचा बंगला असतो तशाच प्रकारची चीनची आर्थिक सामाजिक रचना आहे असं मानलं जातं. ज्या प्रकारची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक चीननी जगभर केलेली आहे त्यावर पुरेसा परतावा जर मिळाला नाही, त्यावर पुरेसा लाभ मिळाला नाही तर ही गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता आहे. वन बेल्ट वन रोड सारखा महान महत्वाकांक्षी प्रकल्प जर अपयशी झाला तर चीनची अर्थव्यवस्था कोसळू शकते. मोठ्या प्रमाणात चीनी अधिकोषांनी जगाला जे कर्ज दिलाय ते जर त्याची जर परतफेड झाली नाही तर हे अधिकोष बंद पडू शकतात. पर्यायाने चीनच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचू शकतो. चीनच्या शासनाचा हा जो एकतांत्रिक एककल्ली स्वरूपाचा नेतृत्वाचा प्रकार आहे तो सर्व काळ चीनी जनता सहन करेलच असं नाही. चीनमध्ये असणारी वाढती विषमता हा देखील एक महत्वाचा घटक आहे. ज्या प्रकारचा प्रचंड भ्रष्टाचार चीनी शासन व्यवस्थेत आहे त्याची तर जगात कोणाला कल्पनाच नाही आहे. या सर्व कारणांमुळे चीनचा विनाश कदाचित होऊ शकतो. बरेच वेळा जेव्हा भस्मासुराचा विनाश दुसरं कोणीच करू शकत नाही तेव्हा भस्मासूर स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून स्वतःचा विनाश करीत असतो. आत्मघाताची आणि आत्मनाशाची प्रेरणा प्रत्येकालाच होत असते. विकासाच्या सर्वोच्च पायरीवर आल्यानंतर आता आपण सर्वे सर्वा झालो आहे, जगत जेता झालो आहे असा गर्व झाला की तिथूनच अधपाताला सुरुवात होत असते. चीनच्या बाबतीतही असं होऊ शकतं असं समजायला काही हरकत नाही. कारण कदाचित ही प्रचंड मोठी वेगाने घेतलेली हनुमान उडी अचानक कोसळून चीनचा विनाश होणारच नाही असं कोणी सांगू शकत नाही. येणाऱ्या काळात चीनचा विनाश होणार नाही असंही कोणी सांगू शकत नाही. परंतु त्यासोबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. चीनने हे कसं साधलं? तेथील समाजामध्ये विज्ञान आणि वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार करून. एक छोटंसं कार्टून मला माहिती आहे की चीन मधील विद्यार्थी काय शिकतात तर गणित शिकतात. भारतामध्ये विज्ञान. तर अमेरिकेतले विद्यार्थी कम्प्युटर किंवा मोबाईल फोन पाहत बबलगम खात शिकतात. आणि त्यामुळेच अमेरिकेला चीननी मागे टाकलेलं आहे. आपल्यावर ही पाळी यायला नको असं वाटत असेल तर आपल्या देशाबद्दल, आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल, आपल्या देशाच्या सार्वभौमतेबद्दल आपण स्वाभिमान बाळगला पाहिजे. आपला देशही मोठा होऊ शकतो. प्रयत्न केल्यास आपणही चीनला आव्हान देऊ शकतो असा आत्मविश्वास ठेवून स्वदेशी व्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेवर, मेक इन इंडिया सारख्या योजनांवर विश्वास ठेवून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचे. त्या मूर्त रूपात येतील याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे. तरच चीनने दिलेलं हे आव्हान आपण परतावून लावू शकतो. आपणही विजयी होऊ शकतो असा आत्मविश्वास आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊ शकतो. धन्यवाद. हॅलो, माफ करा, आज बरेच वेळा तांत्रिक बिघाडांमुळे भाषणामध्ये व्यत्यय आलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक माफी मागतो. परंतु ते माझ्या कक्षेच्या बाहेर होतं असं तुम्हाला मी नम्रपणे सांगू इच्छितो. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर विचारू शकता. हा, नमस्कार सर. हा, बोला सर, माझा एक असा प्रश्न आहे. मी माझ्या वाचनात आलेलं होतं माओंनी चिमणी मारण्याचा आदेश दिला होता. ते खरं खोटं ते मला माहित नाही. ते खरं आहे. ते खरं. आदेशाचं जे पालन आहे ही चीनी मानसिकता जी आहे ती कशी निर्माण होते? असं आहे, तुम्हाला मी तुमचंच उदाहरण देऊन सांगू इच्छितो की जर समजा तुम्हाला सांगितलं की जगण्याचे दोनच मार्ग आहेत, माझं ऐक किंवा ओके, तर बरेच वेळा सर्वसामान्य माणूस जगण्याच्या प्रेरणेने एवढा प्रभावी झालेला असतो, जगण्याची इच्छा माणसामध्ये एवढी असते की तो जगण्याकरता इतर सर्व गोष्टींचा त्याग करायला, दहशत बरेच वेळा माणसांना नको ते सुद्धा करायला भाग पडते. चीनी राज्यकर्त्यांची प्रचंड दहशत. तुम्हाला कदाचित ही जर गोष्ट माहिती असेल की माओंनी चिमण्या मारण्याचं अभियान चालू केलं, त्यात जवळपास 2.5 कोटी चीनी लोक सहभागी झाले होते. त्यासोबत दुसरी गोष्ट सांगितली पाहिजे की माओ से तुंगनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 7.5 कोटी चीनी लोकांची हत्या केलेली आहे. एखाद्या देशाच्या राज्यकर्त्यांनीच स्वतः आपल्या जनतेची एवढी हत्या करावी असं इतिहासात दुसरं कोणतंही उदाहरण नाही. एवढा प्रचंड हत्या करणारा माणसाची काय दहशत असेल हे सांगावयाची आवश्यकता नाही. पण याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की स्टॅलिन सुद्धा इतकेच वाईट होते. जेव्हा स्टॅलिनच्या मृत्यूनंतर श्री क्रुश्चेव यांनी स्टॅलिनच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला तेव्हा पॉलिट ब्युरोमध्ये एका सदस्याने विचारलं, का हो मग स्टॅलिन जिवंत असताना तुम्ही का नाही बोललात? तर
श्री ख्रुश्चेव म्हणाले, कोण आहे तो? कोणीही बोललं नाही. त्यामुळे हेच कारण मला तेव्हा लागू होतं. दहशतीपुढे माणूस शरण जातोच. स्वतःला स्वाभिमानी मानणारी माणसं एक वेळा मन मोडलं की सर्व काही सहन करायला तयार होतात. चीनच्या समाजाबाबत हे सत्य झालेलं आहे. ठीक आहे, थँक्यू सर. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? सर मी ठाकूर बोलतो. सर मी ठाकूर बोलतोय. हा, बोला सर. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला बोला, ऐकू येत आहे. ऐकू येत आहे. हा, चीनला अमेरिका आणि रशियाच्या अणुबॉम्बची भीती वाटत नाही का? याचं कारण असं आहे की गेल्या 10 उत्तर देतो आहे. गेल्या 10 वर्षांपासून चीननी अण्वस्त्रांच्या क्षेत्रामध्ये ज्या वेगाने प्रगती केलेली आहे, तर 2030 पर्यंत चीन हा अमेरिकेच्या पेक्षा जवळपास दुपटीने अधिक अण्वस्त्र असणारा देश होणार आहे. त्यामुळे जर भीती वाटायची झाली तर ती अमेरिकेलाच वाटायला पाहिजे, चीनला नाही. हॅलो. हा बोला सर, प्रशांत बोलतोय. हा बोला. सर, हा एक प्रवाद आहे सध्या. एक मिनिट, एक आणि बोला. राजकीय फरक आणि राजकारण. हा बोला साहेब ठाकूर सर. प्रशांत एक मिनिट थांबा, बोला. हा हो. हा बोला सर ठाकूर सर. भारतीय राजकारण आणि धार्मिक फरक यामध्ये भारतातील राजकीय फरक आणि धार्मिक फरक या बाबतीत चीनचा हस्तक्षेप आहे का कुठे? निश्चितपणे आहे, निश्चितपणे आहे. आणि तो बरेच वेळा दृश्यमान होतो. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यांमध्ये हस्तक्षेप करणे आणि त्याला आपल्या पद्धतीने वाकवून घेण्याचं चीनी तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान फारच वेगळं आहे. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगू इच्छितो. नेपाळमध्ये राजेशाही नष्ट व्हावी आणि तिथे कम्युनिस्ट पक्षाचं शासन यावं, याच्याकरता चीननी भारताच्या कम्युनिस्ट पक्षाकडून मदत मागितली होती. आणि आपल्या देशातले कम्युनिस्ट पक्षाचे एक प्रमुख नेते श्री सीताराम येचुरी यांनी त्यांना सहाय्य केलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. हा बोला प्रशांत. हॅलो प्रशांत. हा सर. हा बोला. एक विचारायचं होतं की संयुक्त राष्ट्राची जी काही आपली हे आहे, काही समिती जी आहे, तर त्यामधलं चीनचं जे सदस्यत्व आहे ते केवळ नेहरूंमुळे मिळालं असं जे काही सध्या आपण ऐकतो, खरं आहे, तथ्य आहे? 100% तथ्य आहे. याचं कारण असं की त्यावेळेला म्हणजे ज्या काळात ही घटना घडली त्यावेळेला भारताचा चीनशी मैत्री करार झालेला होता. आणि आपल्या देशाच्या सर्वच म्हणजे नेहरूच नव्हे, इतरही सगळ्या राजकीय नेतृत्वाला असं वाटत होतं की आपण जर चीन सारख्या विकसनशील देशाला, लक्षात घ्या चीन हा भारतापेक्षा मागास अशा देशाला जर मदत केली तर संपूर्ण आशियामध्ये आपल्याला नेतृत्व मिळू शकेल. आणि आपण एशियाचं नेतृत्व प्राप्त करण्याकरता चीनला पुढे आणणं, चीनला मदत करणं म्हणजे चीनला आपलं अंकित करण्यासारखं आहे. आणि त्यातूनच आपण पंचशील करार देखील नंतर केला. त्यावेळेला 1952 साली तिबेटनी आणि नेपाळनी भारतात सामील होण्याची तयारी दाखवली होती संघराज्य म्हणून. तेही आपण नाकारलं, चीननी नाराज होऊ नये म्हणून. आणि केवळ 4च महिन्यामध्ये चीननी तिबेटचा घास घेतला. चीन हा विश्वासघातकी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे चीनच्या कोणत्याही आश्वासनावर किंवा विचारांवर विश्वास ठेवता येत नाही. चीनचं एक सोपं धोरण आहे, जे माझं आहे ते तर माझं आहेच, जे इतरांचं आहे ते जर मला मिळत नसेल तर मी ते मिळवणार, आणि जर लोक देणार असतील तर मी नाही म्हणणार नाही. अशा प्रकारचं आक्रमक राजकीय धोरण त्यांच्या तत्वज्ञानातच, कन्फ्युशियसच्या तत्वज्ञानात असल्यामुळे चीननी जरी समजा भांडवलवाद किंवा राज्यशाही सोडली असली तरी कन्फ्युशियसचं तत्वज्ञान मात्र सोडलेलं नाही. तो अत्यंत महत्वाकांक्षी देश आहे. आणि त्यामुळे ती केवळ नेहरूंची चूक आहे असं म्हणता येणार नाही. नेहरूंनी ज्या उदार भावनेतून हे केलं त्याचा चीननी अवमान केला असं मात्र निश्चितपणे म्हणता येईल. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यांचे आभार मानतो. आज जे काही संदेशवहनामध्ये त्रुटी होत्या त्याबद्दल मी तुमची पुन्हा एकदा माफी मागतो. लवकरच पुढच्या बुधवारी किंवा शुक्रवारी भेटू. त्यावेळेला मात्र चीनची निर्मिती कशी झाली, अशा प्रकारचा सशक्त आणि महान चीन कसा निर्माण झाला, चीनच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत, हा श्री जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून हे लेक्चर मी देणार आहे. धन्यवाद. मेकिंग ऑफ मॉडर्न चायना.